नमस्कार मित्रांनो, आज ह्या व्हिडिओची सुरुवात करणं म्हणजे आज पहिल्यांदा आपण व्हिडिओ करतोय. ते पण आपण चाललोय पालेश्वरला चाललोय. पालेश्वर धबधबा बघायला. ही गाडी आता घेऊन आम्ही निघणार. तुम्हाला नंतर दाखवतो आम्ही कुठं पोहोचतोय त्यावेळी. गणपती बाप्पा मोरया. आपण आता बाहेर पडलोय, जायचं मस्त एन्जॉय करायचा. कुणीकडे चालले? होय आल्टो चिपली असते. तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती की जीवनात आपल्यापेक्षा मोठ्या लोकांसोबत मैत्री करा. नेहमी तुमच्या फायद्याचेच ठरेल. कमी वयात खूप काही शिकायला मिळतं त्यांच्याकडून, खूप काही. का आम्ही मस्त असतो. आता आम्ही थांबलो इथं आदर्श बस स्टॉपमध्ये. यांची ओळख करून देतो. हे भैरवनाथ ज्वेलर्सचे मालक राहुल चौगले. हा अभिजित आहे आमचा, आणि हे सचिन चव्हाण आहे. हाय शिवम. आता पाऊस झालाय सकाळच्या दिवसापासून आता सार्त्री झाले दिवसापासून. बारिश ट्रिपला आलो आणि पाऊस नाही. अरे मगाची वारण्यात मला कसं वाटायला तर काय ऊन पडलेलं मगाशी, अवघड झालं सगळं. तुझं मत होतं की पाऊस हा लागणारच पाऊस आपल्याला. पाहिजे तर मज्जा आहे, पाऊस पाहिजे तरच मज्जा आहे. नाहीतर मग काय उन्हाळ्यात आल्यासारखं झालं ना. हो हो हो. सकाळी 11ला बाहेर पडले आम्ही. सकाळी 11ला किती आता वाजले पावणे तीन. फोन दाखव. हे हो, टायमिंग बरोबर टायमिंग पावणे कुठं तीन आहे? वाजले. टायमिंग कुठं आहे? तसं माझ्या नसतं रे, फोन असं मध्ये नसतं आमच्या इथं. माझ्या दाखव बघ. पावणे तीन वाजले. पावणे तीन वाजले तरी अजून आम्ही इथं आहे. बॅ आले दादा आलेले आहेत. चला हॅलो, भेटू आपण लवकरच. हा माझा पहिलाच व्लॉग असल्याने माझ्या हे सुद्धा लक्षात नाही राहिले की तुम्हाला लोकेशन सांगायचीच विसरून गेलो. तर आम्ही निघालोय पालेश्वरचा धबधबा पाहायला. हा कोल्हापूरपासून 55 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपल्याला पन्हाळा, बांबवडे, मलकापूर ह्या मार्गे पोहोचायला लागते. मलकापूरमधून डाव्या साईडला वळालो की अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. तुम्ही गुगल मॅपच्या सहाय्याने सुद्धा येऊ शकता. आणि हा धबधबा धोकादायक नसल्याने फॅमिलीला सुद्धा घेऊन येऊ शकता. थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब पण बनूनच दाग. आपण एंट्री केलेली आहे आता पालेश्वर धबधब्यासाठी. दिस इज माय स्पॉट. रस्ता काय पाऊस आला बरं पडा. मोबाईल सगळ्यांची तयारी चालू आहे, फक्त कपडे बदलायसाठी. गाडी आम्ही पार्क केल्या. हे राहुल दा आहेत आमचं, हे प्रसाद आहे, हे सचिन दा आहेत. फोटो काढायचं आहे, जरा थांबा. हा गेली असती की गाडी इथनं वर. आधू माणसांना चालवायची लई सवय नाही तुम्हाला. 10 मिनिट चालेल बरोबर. पाऊस यायलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते नव्हे ती वाट होतं बरं, खरं मागच्या वर्षी नको ती वरची. नाही मागच्या वर्षी लय भारी. हे बाबा मागच्या वर्षी चालत गेले, चढत गेलतो आपण. सगळी मागची होती. आणि विषय काय होता? हा ते तिकडं हो. अरे विषय काय होता, मागच्या वेळी पाणीच नव्हतं, त्यामुळे आपण तिकडे गेलतो वरती. आले हा हा गागर राहिला की हे राहुल दा मर्दा, आमच्या संग ट्रेकिंगला कसं येणार मग? हा ट्रेकिंगला कसं येणार आमच्या संग? हा मस्त. कसला आहे विषय हाड. इकडनं जायला पाहिजे. कुठनं? खालनं ना, खालून जाऊया.
चला पोचलेलो आहे आम्ही धबधब्यावर. अगं आमचं कुठं राहिलं हा नाही राहुलदा या शिस्तीत या दगडांवर. ए पशादा दगडांवर पाय ठेवून ये खाली. हे उठ. हे आमचं राहिलेलं पब्लिक आलेलं आहे आता. गाडी चालली आम्ही. गाडी पण ठीक आहे. हे साहेब आहेत आपले. हो या தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூ முட்டு செல்லம் கொஞ்சுதே தாலாட்ட எத்தனையோ காலம் வாராத வானவில் வந்தது போலி பேச உச்சியில நீந்தும் ஆகாச மீனென துள்ளிடுதே ஓ ஆசை. மழை அடிக்கும் ஓஞ்சிருப்பில் செடி முளைக்கும் நான் பூவாக. வெயில் அடிக்கும் நாள் வரைக்கும் கொட பிடிப்பேன் தாயாக. जस्ट आम्ही आता निघलोय. मला म्हणाला स्टुपिड. बसल्यावर असं उडते वे बसल्यावर अशा चिकळ्या उडत्या तू. कसा आहे हा वाट काय. हो इथं गाड्या आहेत ना आपल्या. मग इकडं पर्यंत आली असती गाडी. नाही चालायचं काय. आदू माणसाच निघ. मला पुटू पटू पहिला. एन्जॉय. चला बाय बाय. आपण जाऊया आता निघूयात. अहो मी टाकणार की लिंक. हे गव्यांसाठी फेन्सिंग लावलेलं आहे. ह्याच्यात शॉक असते. हे तुम्हाला जर दिसत असेल एक मिनिट. माहितच नाही. हे फेन्सिंग लावलेलं असते गव्यांसाठी. फक्त रात्रीचे गवे काय ते आपल्या नासधूस करू नयेत. म्हणून पिकाची नासधूस करू नयेत म्हणून लावलेलं असते. बाकी काही नाही. एवढाच विषय. आता जस्ट आम्ही इथं जेवायला आलोय. जेवण करायला दिले आम्ही. माईक कशाला लागतोय. होय ए अव्या इकडे बघ. होय तांदळाची भाकरी मटण आणि रस्सा. सुट्टी नाही. सगळ्यांचं आता जेवण झालेलं आहे. आता आपण निघायच्या मार्गावर. एक नंबर ट्रिप झालेला आहे. झालं ना माझं चप्पल राहिलं. गाडीची किल्ली कुठं आहे गाडीची. अरे बापरे पाऊस आहे. राहुलदा